प्रशासक बरा होता की नगरसेवक पाहिजे? प्रशासक पाहिजे. ते नगरसेवक लागणारच की. नगरसेवक किती खात्यात मला बघितलं ना, अंकुश ठेवण्याची गरज आहे. एवढं कोट्यानं पैसे खर्च करून कधी इलेक्शनला उभारतात, कशासाठी उभारतात? पैसा जातोय कुठं? अंकुश हवाच ना. जसं मेरे आवाज सुनो तसं निश्चित आवाज तर प्रशासनाला पोचत नाही. होय. पक्ष जेवर आहे. जो काम करतो तोच पक्ष आपला म्हणायचा. पक्षाचे आमचे कर्तव्य नाही आहे. पक्ष कसा असावा, कोणता असावा, हा काम करणारा व्यक्ती चांगली असावी हे बघतात. काम केल्याशिवाय काम चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शको नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. आणि आपण आज पोहोचलेलो आहोत सोन्या मारुती चौकात. तर येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झाला आहे, अजून देखील प्रलंबित प्रश्न काय आहेत, येणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, थेट जाणून घेऊयात जनतेतून. अनेक वर्षांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. काय वाटते की प्रशासक बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं का? सर्वसामान्य माणसाची प्रश्नाची जे हे आहेत, म्हणजे रस्ते विकास असेल किंवा प्रभागातली कामं असतील, त्याला जर वाचा फोडायचं असेल तर नगरसेवक त्या ठिकाणी याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. त्यामुळं प्रशासकपेक्षा नगरसेवक असणं महत्त्वाचं आहे. या प्रभागाचा विकास झालाय का? झालाय की विकास झालाय की. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यायला हवा? आता विकासाच्या दृष्टिकोनात जर विचार करायचा झाला असेल तर केंद्र सरकारमध्ये आता भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलं तर नक्कीच कोल्हापूरच्या विस्तारित चाललेल्या कोल्हापूरला नक्कीच या ठिकाणी न्याय मिळेल आणि सर्वांगीण विकास होईल असं मला वाटते. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक सर्वसामान्य प्रश्नाची जाण असणारा असावा. आपल्या भागातील प्रभागातील कोणती कामं पेंडिंग आहेत ते कामं करणारा असावा असं मला वाटतं. तर प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे, काय सांगाल? नगरसेवक पहिला पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळं नागरिक आपली सुखी समाधानी राहतील आणि आम्हाला जी सुविधा मिळते नगरसेवकामार्फत ते आम्हाला सगळी सुविधा मिळावी ही आमची अपेक्षा आहे. या प्रभागाचा विकास झालाय का? बऱ्यापैकी झाला आहे, बरेच झालं आहे. कारण त्यांनी ज्यांनी हे घेतलं काय काम करायचे त्यांनी काम आपली केली, सुंदर केली, चांगली केली. निवडून येणारा नगरसेवक कसा असावा? काय नागरिकांना बघणारा, सुखी समाधान असणारा, प्रत्येक घरी वरी जाणारा, कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील ते सोडवायला सॉल्व करायला येऊन दे आपल्याला. कोणत्या पक्षाचा नगरसेवक असावा असं वाटते? आता तसं काय सांगू शकत नाही, कारण का पक्ष जेवर आहेत, त्यामुळं काय सांगू शकत नाही. काय कोणताही पक्ष असू. अनेक वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. एकंदरीत काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? कसं आहे, प्रशासकपर्यंत हाक पोचत नाही माणसाची, तिथपर्यंत हाक जाऊ शकत नाही. जसं मेरे आवाज सुनो तसं निश्चित आवाज तर प्रशासनाला पोचत नाही. पण नगरसेवक हे आपल्या घरी दारी असतो आणि गल्लीवरी असतो, त्याला आपण घरी जाऊन भेटू शकतो किंवा त्याला कुठेही आपण त्याची संपर्क साधू शकतो. काय त्याच्याशी संपर्क साधू शकतो, त्याला दाखवू शकतो, त्याला हाताला घेऊन हे असं झालेलं आहे बघ बाबा म्हणू शकतो आणि त्यामुळे तो ती कामं करू शकतो. आणि बोलणारे भरपूर असतात, तर प्रशासकाकडे जाणारा एक सगळे नसतात. कधी ते प्रशासक एवढं म्हणजे जसं नगरसेवक काम करतात असं प्रशासकाचं काम होऊ शकत नाही. नगरसेवक हे पाहिजेच आणि नगर त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झाला का? हो, या प्रभागाचा भरपूर विकास झालेला आहे. या प्रभागाचे नगरसेवक सुद्धा चांगले आहेत आणि झालेले आहे. काय थोडा त्रुटी राहिलेल्या आहेत ते आता आलेले पूर्ण करते. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक हा निवड असा असावा की त्याने आठवड्यातून 15 लोकांच्या गाठीभेटी घ्यायला पाहिजे.
की बाबा तुमच्या प्रभागात काय उणीव आहे किंवा तुमच्या इथं काय म्हणजे आपल्याला काय तुम्हाला अडीअडचणी काय आहेत हे त्यानं त्या गल्लीमध्ये किंवा त्या प्रभागामध्ये जाऊन वारंवार एक महिन्यातून 1-2 फेऱ्या का असणार मारायल्यात. म्हणजे त्याला ते समजेल काय की या घरामध्ये काय उणीव आहे आणि यांना काय हवं आहे. त्यामुळे ती त्या भागाची प्रगती होईल. आणि असा प्रशासक पाहिजे लोकांच्या गाठीबिटीने घेतल्या पाहिजे आणि लोकांची समस्या विचारून घेतली पाहिजे. आणि असे नगरसेवक आपल्या कोल्हापुरात आहेत आणि त्यांनी कामं भरपूर केलेले आहेत. काय त्रुटी असतील त्या पुऱ्या करतील आता असं काय. कोणत्या पक्षाचा नगरसेवक असा असं वाटतं? पक्ष कोणी कसा आहे जो करल काम करल. आम्ही पक्षाशी संमत नाही आहे. आम्हाला जो काम करतो तोच पक्ष आपला म्हणायचा. पक्षाचे आमचे कर्तव्य नाही आहे. पक्ष कसा असावा कोणता असावा हा काम करणारा व्यक्ती चांगली असावी हे बघतोय. आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, काय प्रशासक बरं होतं की नगरसेवक पाहिजे? असं काय रस्ता आपलं तर हे बघितलंय तुम्ही. रस्ता काय आपण रस्ता काय नाही मुख्यमंत्री काय रस्ता केला की काही नाही. नगरसेवक असं पाठी लागत नाही त्यांच्या. कारण रस्ता कुठं पडला तिथं 10 वेळा पडला माणूस तिथं मेला परवा बाई स्पीड ब्रेकर घाला पाहिजे तिथे घातलं नाही काही नाही बाई पाठवून गेली जाग्याने. काय या प्रभागाचा विकास झालाय का? काही नाही अजून काहीच झालं नाही. कोण केलं कोण करणार. काय वाटतं एकंदरीत कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? आता कसं सांगता येईल आता कोण जास्त सांगता येत नाही. जनता आता सगळं करून कोणाला द्यायचं कोणाला नाही. बरोबर आहे का नाही. कामं करणारा माणूस पाहिजे बघा. सध्या काम केल्याशिवाय काम चालणार नाही. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय की प्रशासक बरा होता की नगरसेवक पाहिजे? काय वाटते? प्रशासक पाहिजे का? नगरसेवक नाही. प्रशासक खाऊन किती करणार आहे. नगरसेवक नाही किती खात्यात तुम्हाला बघितलं ना. आता आम्ही KMTला होतो 4-4 महिने पगार होत नव्हते. पैसा जातोय कुठं. मग आता काय पाहिजे? आता महापालिका आम्हाला कने पेमेंट करत होती काय KMTला. आता ते सगळं कने हे लोकांनी कने सगळं लुटालुटच केलं हो. आणि त्यात आणि एरिया वाढवून मागतात. काय आता प्रशासक परत पाहिजे की नगरसेवक पाहिजे? प्रशासक पाहिजे बघा. नगरसेवक का नको? अहो काय लुटालुटच आहे हो सगळी. काय प्रत्येक कोण काय बघा आत्तापर्यंत केने कोल्हापूर महानगरपालिकेला इलेक्शनमध्ये एवढा पैसा खर्च करणारा फक्त कोल्हापूर महानगरपालिकेचा आहे. एवढं कोट्यानं पैसे खर्च करून कधी इलेक्शनला उभारतात. कशासाठी उभारतात हे सांग. या प्रभागाचा विकास तरी झाला का? कुठले विकास. रस्ता आज केला का नाही 6 महिन्यात बाद. हे सगळं पैशाचा खेळ आहे हो. आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय रस्ते चांगले आहेत. कागद सोडून तुम्ही पुढे जावा किती रस्ते चांगले आहेत बघा कर्नाटकमध्ये. ही एकंदरीत बघायला गेलं की महापालिकेवर प्रशासकांची सत्ता होती. प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नाही, अंकुश ठेवण्याची गरज आहे. अंकुश हवाच ना. कसं आहे आता बघायला जर गेलं तर आता बरेच दिवस झाले रस्त्यांचा प्रश्न आहे तो काय मिटतच नाही. काय भरपूर गरज आहेत पण कसं आहे आता माणूस नागरिक काय करतात की चालले ते चालू दे. पण त्याला आता कसं आहे आता अंकुश ठेवायला पाहिजे. नगरसेवक पाहिजे की पाहिजे नगरसेवक लागणारच की. होय. या प्रभागाचा तसा विकास झालाय का? आता असं कसं सांगणार. झालाय पण नाही झालाय पण झालाय पण म्हणता येणार नाही आणि नाही झालाय पण म्हणता येणार नाही. काय होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? नाही, काम करायला पाहिजे बाकी काय नाही. काम व्हायला पाहिजे. एकंदरीत कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? तसं काही सांगू शकत नाही आपण. आता 4 प्रभाग झालेत ना. बरोबर. त्यामुळं काही सांगू शकत नाही. तर आताच आपण शहरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या असणाऱ्या समस्या, त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, त्याचबरोबर प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय.
व्हिडिओ जर्नलिस्ट श्री कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.